महाराष्ट्रातील लाखो शेतकरी 1 जुलै या तारखेची वाट बघून होते, कारण की त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना अगदी दिलासा मिळणार होता, अगदी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी ती ठरणार होती. कारण की नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते. परंतु तसं घडलं नाही. 1 जुलै देखील येऊन गेला आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त निराशा मिळाली. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेसंदर्भात अनेक अपडेट्स आपण पाहिल्या, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कोणत्याही अपडेट्स पासून लाभ मिळालेला असं दिसून येत नाही. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांना नेमका विलंब कशामुळे आला, काय कारण आणि कोणत्या तारखेला आता नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार आहेत, हे सर्व काही आपण डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, 1 जुलै ही तारीख महाराष्ट्र शासनाने लगभग फिक्स केली असं म्हणायला हरकत नव्हतं, परंतु तोही आता दगा शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता 1 जुलै रोजीला देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. शेतकरी मित्रांनो, 1 जुलै ही तारीख कृषी दिनानिमित्त वाटत होतं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन खुश करेल, परंतु तरी देखील खुश केलेले नाही आणि आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचे पैशाची वाट शेतकरी कित्येक दिवसापासून पाहत आहेत. शेतकरी मित्रांनो, 20 जून रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. आशा होती की त्यावेळेसच पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होईल, परंतु तसं घडलं नाही आणि महाराष्ट्र शासनाने हप्ता पुढे ढकलला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने घोषणा केली की आम्ही 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्त्याचे पैसे जमा करू, परंतु तसंही घडलं नाही आणि 1 तारीख ही निघून गेली. आज मात्र 2 जुलै आहे, तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. तर आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे महाराष्ट्र शासनाचा. त्यांच्यामध्ये आता प्रचंड तिरस्कार आहे आणि शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पैशाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून लाभ होतो आणि तेच 89 लाख शेतकरी अगदी मनापासून अगदी आतुरतेने या योजनेची वाट पाहत आहेत. तरी देखील महाराष्ट्र शासनाने अद्यापही कोणताही स्टँड यावर घेतलेला नाही. 1 जुलैची तारीख ही बोगसच निघालेली आहे. तर महाराष्ट्र शासनाने आणखी एक तारीख जाहीर केलेली आहे. ती तारीख म्हणजे 10 जुलै रोजी आहे. 10 जुलै रोजी जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा नाही झाले तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन अशाच तारीख पे तारीख देणार आहे असं वाटत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका. एक ना एक दिवस असा येईल की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने त्यांची अडचण दाखवून दिलेली आहे. काय आहे ती अडचण आपण पाहूयात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे असं सांगितलं जात आहे की जी ई केवायसी करणं चालू आहे ती ई केवायसी अर्ध्याहून कमी लोकांची सध्या पूर्ण झालेली आहे. जोपर्यंत सर्व शेतकरी ई केवायसी पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र शासन या हप्त्याचं वितरण करणार नाही अशी देखील त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण ई केवायसी पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुम्ही ई केवायसीच पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेपासून वगळलं देखील जाणार आहे आणि या योजनेतून नाव देखील तुमचं बाद केलं जाणार आहे अशी मोठी घोषणा आता महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ई केवायसी करून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. तुमच्यासाठीच हे लाभदायक आहे. जर तुम्ही ई केवायसी कराल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हा थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या मार्फत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका. आता 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा आणि 10वा हप्ता हा जमा होणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता जास्त दिवस रखडल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. लवकरच महाराष्ट्र शासन यावर निर्णय घेईल आणि लवकरच शेतकऱ्यांना खुश करण्याचा देखील मोठा कार्यक्रम राबविल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनाकडून. कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे होतकरू मुख्यमंत्री आहेत आणि ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.